तुकारलो अण्णा नाही तुकारलो अण्णा वर्यामान जनार्दन वर्यामान जनार्दन वर्यामान जनार्दन देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी हा भोगी भोगविता भोगी भोगविता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी कर्म अकर्म जळाले कर्म जळाले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाने गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाने स्वस्थिती सांगतात आणि याचं शेवटचं चरण चालू आहे. कर्म अकर्म विकर्म. इथं कर्म अकर्मच म्हणले तरी पण त्याच्या संगतीला विकर्म आहे बरं, ते विसरू नका. कारण काय कर्माकर्म विकर्मेती असं भगवद्गीतेत वचन आहे ना. कर्म अकर्म विकर्म हे तिन्ही आहेत पण ते जळाले. कोण म्हणतात? मग ते जळाले. मग तुम्हाला काल सांगितलं हे कर्म करायला लावणारे कोण आहे, कर्म घडायला लावणारे कोण आहेत? मुळात अज्ञान, तत्कार्य अहंकाराने. अज्ञानापासून अहंकार वाढला म्हणजे अज्ञानाचंच कार्य येते बुद्धी वगैरे आणि त्याच्यात अहंकार वाढला आणि त्या अहंकारानं म्हणजे मी अशा प्रकारचा तयार झाल्यावर मग ही मम असं एक दुसरा अध्यास झाला आणि 2 अध्यास तयार झाल्यावर मग त्या जीवाच्या पाठीमागं कर्माची भानगड. मग कर्म करीत करीत शुद्ध कर्म करायचं वेदानं सांगितलंय त्याप्रमाणे करताने ते करू लागला. काही काही निषिद्धही कर्म करतात लोक, पण साधक म्हणल्यावर शुद्ध कर्मच करायला पाहतो करतो, पण ते कर्म कसं काय विकर्मात जातं. ते काल तुम्हाला मी सांगितलं कर्मच विकर्मात जातं आणि ते खरं खोट खऱ्यासारखं दिसतंय. खऱ्याचे बारकेपणे डोळ्याचे लेखने संशय. बरोबर आहे ना. देशी का पुढे नाणे दृष्टांत मुद्दाम जनावरांची दिलाय. खोटाच पैसा आहे पण खऱ्यासारखा वाटतो आणि संशयात घालतो. त्याप्रमाणे मी शुद्ध कर्म करायलो, मी जे करायलो ते बरोबर आहे विहित आहे असं वाटायला लागतं त्या जीवाला, पण ते वाटायला लागतं तर ते नाही. तुमचं वाटणं काही कामाचं नाही, ते विकर्मात चाललेलं असतं. जरा बारकाईने लक्ष ठेवा. म्हणून कर्माला विकर्मात जाऊ देऊ नका. जरी विहित कर्म असेल ते निषिद्ध कर्मात रूपांतर त्याचं पुढे चढून होईल आणि होतोच. विकर्म झाले निषिद्धात मोडले जातं. आणि अकर्म म्हणजे मी काहीच करणार नाही हे नकोही भानगड असा म्हणून काय आळसानं जर कर्म टाकलं तर तेही तिकून बाधक ठरतं. का माणसाच्या जन्माला आल्या माणसानं काहीतरी केलं पाहिजे. फक्त एवढंच आहे निष्काम कर्मयोगी असा माणूस
माणूस कसा असावा? निष्काम कर्मयोग. कर्म करावं पण त्या कर्माची फल अपेक्षा आणि बाळगू नये यासाठी कर्मण्यवाधिकार असते. मा फलेषु कदाचित् मा कर्मफळ हेतुर्भूर मा ते संगोष्ठ कर्मणी, असं भगवंताचं वचन भगवद्गीतेत आहे. म्हणून कर्म केलं पाहिजे पण फळाची अपेक्षा न ठेवता. आणि मग ते असं जर तुम्ही केलं, कर्म करू नये फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलं, किंवा हे कळत नसेल ते ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म केलं. काय सांगितलं तुम्हाला? जे जे काही करताल देवाला अर्पण करा. देवाला अर्पण केलं की कर्म करून आकर्ता अकर्म होते. कर्म करून आकर्ता आत्मशक्ती अंगात येते आणि ते अकर्मच होतं. कळलं का? हो. पण त्याचा अभिमान ठेवायचाच नाही. मी हे केलं हे डोक्यात ठेवायचं नाही. हे डोक्यात ठेवलं तेही पुन्हा बाजूत ठरतं. याचा अर्थ हे करते ते प्रकृती करते, मला या कर्माचा संबंध नाही, अशा उच्च ज्ञानापर्यंत जायला पाहिजे जीवानं. आणि मग गेला की तो जीव आपल्या स्वरूपाशी विलीन होतो, ब्रह्मरूप होतो. असं मग तुम्ही म्हणता हे जाळायचे कसे? जळाले कसे? कसे जळतात? तर ते जळतात. संचित कर्म आहे हे ज्ञानानं जळत. कशानं जळत? ज्ञानानं जळत. ते राहत नाही. संचित राहत नाही महाराज. नाही नाही, कसं राहील संचित? संचित कर्म आहे ना, ज्ञानानं जळून जाते. म्हणून भगवंताचं वचन भगवद्गीतेत आहे, येथे ध्वंसी समित भोगणीर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. असे भगवान म्हणाले. कुठं? भगवद्गीतेत. अर्जुना येथे ध्वंसी समित भोगणीर. काय एकदा अग्नी प्रज्वलित झाला रे झाला आणि त्या समिधानाम लाकडं, समिधानाम कोणत्या त्या वस्तू टाकलेल्या अग्नीत, बरं काय भस्मसात कुरुते अर्जुन. अर्जुना ते अग्नी भस्मसात करतो. सांगे घोरत्रयाची काजळी, हो गगना माझी उदवली, हा तया प्रळयचे वाटुळे आब्र काय पुढे. हा एकदा अग्नी लागल्या शक्यच नाही. याचे ध्वंसी समिधा, संधाना मागणी केले लाकडाची इंधन आली, इंधन टाकेल तसं अग्नी ते जाळून टाकते. मात्र एवढंही खरं एवढे इंधन टाकतात अग्नी संपत नाही. त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. विषय देऊ नका जीवाला, त्या मनाला. विषयाचं सेवन मनानं करत राहिला का विषय संपत नसते. बालूमामा भोगी कामवाले. हा भोगी कामवाले. इंधनी हाका अग्नीची तडे. हा विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी कोठे. तुकाराम महाराज ज्ञानेश्वरी काही एक आहे, वेगळी आहे का? गाथा ज्ञानेश्वरी वेगळी आहे. कोण म्हणेल? एकच आहे. म्हणून तुम्ही विषयाचं सेवन केलं की ते वाढतच राहतंय पण कमी होत नाही. होय साहेब, तुम्ही बघा आणखीन परीक्षा बघायची असेल किती पैसे मिळाले एखाद्या माणसाला, म्हणजे कमी वाटतील का पैसे? कमवत काय ते काय केलं काय नाही. हो बापा नाही कमविलं, लेखा नाही कमविलं, नातोही कमवायला. काय काय लोकांच्या डोक्यात येडेच असते नाही. तीन तीन पुड्या तयार गेल्या, भोग नाही घेतला बरं. आणि उपभोग नसेल तर दरिद्रीत किंवा हा मग भरताला बोंबलतोय. भरताला पैसे बकळे, आमच्या भरताकडे पैसे. धनगरवाड्याची एक नंबर तयार. धनगरवाड्यात त्याला जोडी नाही कोणी आहे का? बकळ आहे त्याच्याकडे, पैसे खूप आहेत, खूप पैसे त्याच्याकडे. उपभोग काळीचा नाही, काळीचा नाही. आता निघू दे 2 एकर उपयोग घेते का नाही बघा. काय उपभोग झाला? त्या जीवाला काय त्याचा फायदा? याने 2 एकर घेऊन थोडं तरी जीवाला फायदा आहे का काही? होय सांगा ना, काय फायदा त्याचा? उपभोग नाही तर मग हे असा पैसे असूनही उपभोग घेत नसत तर तरी ते नाम समजतरी काय. आणि म्हणूनच करंटे कपाळ म्हणायचं त्याला, दरिद्री म्हणायचं. हो उपभोग नाही, मग उपभोग घ्यावा मग ठीक आहे. पण नाही, कितीही कमवाव कितीही कमवाव किती विषय जेवण करावे तर ते कमीच वाटतात. आणखी शेवायची हौस शिल्लक राहते, म्हणून ते संपत नाही. जसं हे विषय वाढत राहतात त्याप्रमाणे अग्नी लाकडं टाकल्यावर वाढत राहतो. लाकडं टाकत राहा ते वाढत राहतो, लाकडं टाकीत राहा वाढत राहतो. पण टाकले लाकडं खाऊन टाकते.
टाकलेली लाकडं अग्नी तस ज्ञान सर्व कर्माला खाऊन सर्व कर्माचरम पार्थ ज्ञाने परी समाप्ती असे एक वचन आहे बघा. काय ज्ञाने परी समाप्ती ज्ञानानं ते संपत असतात ना. म्हणून इथं वर्णन केलं की ते ध्वंस समित होईल भस्मसात कोरते अर्जुन ज्ञानाग्नी. कोणता अग्नी लावा? ज्ञानाग्नी. बरं काय सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा त्या अग्नीसारखं ज्ञानाचा अग्नी कर्माला लागणारे लागला भस्मसात कुरुते तथा. म्हणून जळते संचित ऐशी आहे. मग मागलचं सगळं बोंबलं जळून जाते. ते मागलचं तुमचं संचित आहे ना. म्हणून तर संचित सांडवले काही होते ते जळ. वित गोत पुत माया विटली लागावरी निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. तुका म्हणे तुझी आता माझा सर्वस्व बळी. हे खरे प्रौढ ते तुका ते उरले. आता प्रौढ तुका ते कर्म अकर्म जळाले ना. काय अरे कर्माच्या काय घेतलेल्या कवळी. एक गवळण म्हणतीये एक गवळण बोलतीये माझ्या मीपणाचा करोनी फराळ. त्यानं पांडुरंगानं माझ्या मीपणाचा करोनी फराळ ओढले ते खावया बैसला हा गोवळ. गोवळ निघाय म्हणणारा कृष्ण. बरं यासी राशीता न पुढे माझा खेळ हो. आता काय देऊ नसता जवळ. माझ्याजवळ काय शिल्लक आहे का? आता काय देऊ नसता जवळी संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी. काय विषय वासनाच्या भक्षिल्याने काय संचित प्रारब्ध ते भक्षिले समोळी. हो आणि विषय वासनाच्या भक्षिल्याने मिळवू. भक्षिले संपत्ती विपत्तीचे भोग काही नुरवी ताई कोणाचाही माग. अवघे भक्षुनी नुरवी हा माग नामरूपती उरोची सोंग. आता तृप्ती लागी याची एक दिशे शेवटी भाव भक्ती याच्या वगैरे टाकी. तेनेची होईल याची क्षुदेची संतुष्टी निळा म्हणे ऐसे विचारले पोटी. तुम्ही काकाला जवळ म्हणता काय असले नसते काका चालू का नाही? आणि हे गवळण काय झालं रोज एखादी रोज म्हणली पाहिजे एखादी बदलून 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 भरीला ओळंडवणी एकलेची कंठे म्हणून येणे एकी एकटाच असून एकदा. याचा सगळ्या पाठ होता लहानपणी होत्या. ज्ञानानं सर्व कर्म जळतात हे म्हणले तर ज्ञानानं संचित कर्म जळून क्रियमान बंद पडते. कोणाचं? विवेकवंताचं. विवेकवंताचं क्रियमान बंद पडते. का? मी करीत आहे ऐसे न म्हण. करणे का न करणे धोणी लावणी प्रकृतीच्या माने. कोण म्हणजे भगवान अर्जुनाला. अर्जुना करणे का न करणे कोणाच्या माथ्यावर घाल मळे प्रकृतीच्या. हे अहंकाराची बुद्धी बघ आहे सूक्ष्म स्थूल याच्या बसला. एक तर स्थूल काय करीत नाही ना. स्थूल काय करते त्याच्यात अहंकार विशिष्ट पाहिजे ना. अहंकारादी कामादी क्रोधादी हे सगळं प्रकृतीचं कार्य की नाही. आणि प्रकृती याला म्हणत नाही जमाड्याला नाही. भिन्न प्रकृती अष्टधा प्रकृती की बोलतोय महाभूतांनी अहंकार बुद्धिरोक्त मेव इंद्रियाने जसे कोणत्या पंचेंद्रिय होत्या. ही प्रकृती आहे. काय हे 8 प्रकारची आहे. किती प्रकारची? 8 प्रकारची. आणि ही प्रकृती म्हणजे पंचमहाभूताचं शरीर अधिक ते अहंकार अधिक गोष्टी बुद्धी अधिक. आणि हे सगळं हे ना याला प्रकृती म्हणतात. आणि अशी प्रकृती तिच्या बोडक्यावर कर्ण घाल. तू ह्याच्यावर वेगळा आहे असं समज. अर्जुनाला म्हणजे असा विवेक ज्याच्या चित्तात घुसलाय त्याचं क्रियमान आपोआप बंद पडलं. प्रकृतीच्या माथ्यावर कर्म लिहिल्यावर कर्म पराधीनपणे हो निमज तसे प्रकृती गुणी गुन्हे धरी मोकळे अंतकरणे वाई जेव्हा आहे. हा ही विनाकारण अंतकरण त्याला तादात्म्य धरतोय म्हणून वाया चाललंय. नाही तर वास्तविक प्रकृतीच्या माथ्यावर हे सगळं. प्रकृती क्रियमान आणि गुणे कर्म आणि सर्व अहंकार वेगळा आत्मा करता हमीच म्हणले ते जे के पुढलाचे होते आपले माता गेले सांगे कान दाटे धनुधरा.
देवाने विचारलं अर्जुनाला, अर्जुना समोरचा माणूस चालला, 2 माणसं, त्याच्या बडक्या ओझ होतं पुढल्या माणसाच्या 2 पायऱ्या जोडलं. ते म्हणलं मामा आणा इकडे. मग ते मागायला घेतलं, त्या पुढच्याच ओझ मागायला घेतलं. मग कानू लाठी जे पुन्हा वध झालं म्हणून आणखी कुतायले. तो घेतलंच का त्यानं दिलं? घेतलं. आता कुठून नको, पण कुठंच आहे वध झालं म्हणून. तसं प्रकृतीचे कर्म आपल्या बळक्यावर घ्यायला हा जीव आवाज आणि म्हणून कुतायलाय. पण हे विवेक ज्याला झाला, कळलं का? हे विवेक आत्मानात्मविवेक. असा आत्मानात्मविवेक झालेला पुरुष मी करता नाही अशा बोधावर आरूढ असतो. आणि अशा बोधावर आरूढ असल्यामुळं त्याचं क्रियमान बंद पडलं. त्याचं क्रियमान काय झालं? तुमचं पडलंय का? बंद पाडायला पाहिजे क्रिया. म्हणून तुम्हाला त्या दिवशी म्हणलो ना, पहिली शिदोरी खाऊन टाका आणि दुसरी तयार करू नका. पहिली शिदोरी कर्माची खाऊन टाका आणि दुसरं क्रियमान करू नका. बंद पाडा. ते क्रियमान बंद पडलं. ज्ञानानं संचित झालं. हे कर्म मी करता आचरेने या अर्था ऐसा अभिमानू धन्य चित्ता जडो देशी. वा, नातराला कळतंय हो. नाही खरंच कळतंय मला. हे कळल्याशिवाय कसं म्हणे मी ऐसे केले. रिघे पुण्य पाप हो जे निष्कलंक निष्कंप हा जे त्रिगुणाचे लेप न लगतीचे. हो ते स्वरूप आहे रे. तिरुवैला इकडे गेली. हा हे झालं. हे मदत स्तव झालं. आता आहे मी केली. ऐके नाही ठेवली, ऐके नाही ठेवली वाचणे मला. झाली सुटला पण मी नाही केली. हो ऐसे जेने जाणीतले तो सुटला. तो सुटला. अशा उभ्या सांगा सुटला. म्या केलं पण माझे हे झालं नाही. म्हणजे भगवंताने केले पण भगवंताने हे केलं नाही. असं वासने ठेवलं तो सुटला. तो जाणलं की सुटतंय हो. मग हे पुढचे कर्म आपोआप बंद पडते की नाही भाऊ? बंद पाडा. पुढचं बंद पाडा आणि मागलचं संचित कर्म ज्ञानाग्नीनं झाला. आता दोन्ही जळाले. राहिलं भोगायला उठलेलं प्रारब्ध. भोगायला उठलेलं त्या प्रारब्धाचे भागते योग वाशिष्ठ. विचार सागर नाही, विचार चंद्रोदय नाही. योग वाशिष्ठ. योग वाशिष्ठात असं सांगितलंय, इच्छित प्रारब्ध, निरीच्छ प्रारब्ध, परिच्छ प्रारब्ध असे 3 भाग वशिष्ठ ऋषींनी रामाला बोध करताना सांगितले. अशी बारकाई त्याच्यावर. इच्छित प्रारब्ध, निरीक्षण, परिच्छ. त्यातलं कळणार नाही तुम्हाला. कळते? कळत नाही. सांगतो तुम्हाला. इच्छित प्रारब्ध म्हणजे स्वतःच्या बुद्धीनं काही कर्म केलं. कसं झालं का? स्वतःच्या इच्छेनं. तर ते इच्छित प्रारब्ध. दुसऱ्यानं करायला लावलं बलात्काराने, ते परिच्छ प्रारब्ध. आणि दैवातच घडलं, ते निरीच्छ प्रारब्ध. लक्षात आलं की नाही भाऊ? आता सर्प निघाला आणि त्या सर्पाला खवळलं आणि सर्प चावला. हे कोणतं प्रारब्ध? इच्छित प्रारब्ध. इच्छित आहे. अग्नी दिसला, हटकून पाहिजेला. कोणतं प्रारब्ध? इच्छित प्रारब्ध. बरोबर हे नाही भाऊ? मग काटा दिसला काट्यावर पाहिजे म्हणून हटकून काट्यावर पाहिजे पुन्हा बोंबलायचं. इच्छित आहे ना महाराज. इथे माहिती आपल्याला हे करू नये. हे केल्यावर बरं काय सांगे खेळता आले लागलं. तो न सावरे द्यायचा उधवाला आणि होतंय महाराज. हे हात हे होतंय. इच्छेनं होतंय बरं भाऊ हे. हा आणि हे मग आता हे इच्छित प्रारब्ध आणि त्या इच्छित प्रारब्धानं काहीतरी घटना घडली तर समजा हे इच्छित प्रारब्ध. परिच्छ प्रारब्ध. मला जायचं नव्हतं कीर्तनाला म्हणाने गावाला लग्नाला. काय करावं? सोबती अवचाला लग्नाला चला लग्नाला. नाही का बाबा मला लग्नाला. मला बहिणा झाले, गुडघे दुखायले. बळ लग्नाला नेलं. लग्नाला बळ नेलं. वाटत फटफटीवर मला नेऊन पाडलं. बरोबर आहे? हे कोणतं प्रारब्ध? परिच्छ. स्वतःची इच्छा नव्हती जाऊ म्हणून दुसऱ्यानं नेलं, फटफटी नेऊन पाडलं, लग्न मोडलं. कोणतं प्रारब्ध हे? परिच्छ. आता परिच्छ प्रारब्ध, इच्छित प्रारब्ध, या दोन्हीचा नाश होतोच. कसं?
विवेक झाल्यावर इच्छेनं काट्यावर पाय देणार नाही. काटा कळल्यावर काटा कसा पाय देईल? अग्नी कळल्यावर अग्नीत पाय कसा टाकेल? समोर अग्नी देखोनी हा? समोर अग्नी देखोनी हा. कानवची जी ओसंडोनी हा. खनायका कोळणी जाळू शकी. हा, बघा कशी उभी देते विष्णू. काय हो? देतय हो. आवलगावने असताना आले पा विचार झालेला माणूस वाईट काम करणार नाही. म्हणजे त्याचा विचार झाला इच्छित प्रारब्ध जातच बोंबत. कसं राहतंय ते? काय पापात्मक कर्म आहे हे करू नये असं सांगितल्यावर कळलेला माणूस करतोय का पाप? ज्ञाता करतोय का? विवेकवंत आत्मानात्म विवेक झाल्यावर त्या माणसाकडून वाईट कृत्य होत आहे. आणि न होत असल्यामुळं त्याचं इच्छित प्रारब्ध गेलं का मोकळं राहिलं. इच्छित प्रारब्ध उडालं आणि परीक्षा उडालं का? की विषयी लोकांची संगत आणि पामर लोकांची संगत मुमुक्षुला त्याज्य. लक्षात आलं का? मोक्षाची इच्छा करणाऱ्या माणसानं बाळूमा संग राहायचं नाही. स्वर्ग मिळवायचा आहे ते न राहायचं. पुन्हा जन्म घ्यायचा आहे ते न राहायचं. लक्षात आलं? हे विषय हे कोण आहेत लोक? हे उदाहरण द्यायला उभं बाळूमाचं. अशा वर्गात बकळ येतं असेल की तुमची संख्या बकळ आहे. आमची संख्याच नाही, तुमची बकळ आहे संख्या. आणि अशा विषय माणसाच्या संगतीत जर मुमुक्षू राहू लागला तर तो मोक्ष मिळत. पामराच्या संगतीत काय मी मुमुक्षू आहे आणि पारदाराची संगत. पारदार कळले ना तुम्हाला? कोणाच्या शेतात जाणार, चोरी करणार, काही करणार, कोणाचं उचलणार, कोणाला मारणार, कोणाला ठोकणार आणि काही खाणार आणि कुठेही बसणार. अशा लोकांच्या संगतीत मुमुक्षू राहील आणि राहू का मुमुक्ष? आणि राहायला जर तर त्याला मोक्ष मिळेल का? ते ब्रह्मज्ञान दृढ होईल का? होत नाही. म्हणून त्याची संगत त्याची विषयीची आणि पामराची संगत मुमुक्षूला त्यजनीय. संगतच करावी मुमुक्षून तर मुमुक्षूची किंवा मुक्ताची. कोणाची करावी? मुमुक्षून एक तर संगती करावी मुमुक्षूची तरी, नाहीतर मुक्ताचीच. का? मुक्ताची निर्धारिता लाभे आपुडीच मुक्तता आहे ना. मुक्ताचा निर्धार केला, त्याचा विचार केला ते कसा वागते तर त्याचा विचार केला. स्थितप्रज्ञ शिकावाचे आहे म्हणूनच विचारलं मला स्थितप्रज्ञ कोणाला म्हणते तर सांग देवा. त्याच्या अगोदर देव सांगून गेले त्याचे लक्षण तर ते अर्जुनाला मला संदिग्ध सांगू नको, जरा विश्लेषण करू. स्थितप्रज्ञ शिकावाच्या समाधिस्थसे केशव सिद्धधी किम प्रभासेत किमासीत वदेत किम. तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा खातो, कशी क्रिया करतो, कोणते कर्म करतो, त्याची स्थिती काय, मती काय, गती काय हे मला तो म्हणून मुद्दा. मग अशा स्थितप्रज्ञाचा म्हणजे मुक्ताचा निर्धार केला की लाभे आपुडीच मुक्तता. म्हणजे मुमुक्षू ह्या संगतीतून त्याजिनीय असतो. त्या कामराची संगत करीत नाही, विषयीची संगत मुमुक्षू करीत नाही, मुक्ताची संगत करत आहे. मग म्हणून त्याचं परीक्षा प्रारब्ध नष्ट झालं. राहिलं कोणतं? निरीक्ष. ते आहे आणि ते भोगून संपत आहे. ते भोगून संपत आहे. ते भोगायला उठलेलं आज ना उद्या भोग पार होणार आहे की राहिलं. कसं? दिव्यातलं तेल टाकलेलं कवर आहे ते पूर्ण जळूस तर आज ना उद्या ते दिव्यातलं तेल संपणार आहे की नाही? दुसरं टाकू नका. वाद तेल खाणारच आहे ना. आम्हाला वाटतं दिवाळी जण म्हणून. हा मग जोडू घ्या. टाकीत राहा. त्या आणखी पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. टाका दिव्यात तेल. आज उद्या दिव्यातले तेल संपन ते भोगून संपणार आहे. लक्षात आलं? म्हणजे निरीक्ष प्रारब्ध भोगून संपणार आहे. इच्छित प्रारब्ध परीक्ष प्रारब्ध होत नाही. संती ज्ञानानं जळालं आणि केवण बंद करत. बरोबर आहे? या सगळ्या दृष्टीनं विचार केला हे कामच कोणाचं आहे? तर ज्ञानाचं. कोणाचं? हे ज्ञानाचं काम आहे, अज्ञानाचं नाही. आणि असं ज्ञान या सर्व कर्माला जाळून टाकतं आणि जाळून टाकलं की प्रौढ तुका ते उरले. काय उरलं आता तुकाराम महाराजाला? प्रौढ उरलं. प्रौढ भाऊ
दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. क्रोध का महाराज शब्द कसा मारणे उठून उठून काढते, म्हणजे महाराज लोकांच्या बापाला सुद्धा घडू नये. ऐका ना, क्रोध. आणि ज्यानं नाही अभ्यास पूर्ण केलेला असल्यावर क्रोध शब्दाचा अर्थ लावता येईल कसा लावता येईल? अभ्यासच जर नाही केला, शब्दाचा परिचय नाही करून घेतला तर कसं काय शक्य आहे महाराज? हे परमार्थातले शब्द वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शास्त्रकारांनी सुद्धा वापरले, माऊलीनं सुद्धा शब्द ते वापरले ज्यांनी. आणि हे ज्ञानेश्वरी पूर्ण वाचलेली ना कोणी. अहो त्यांच्या पूर्व अवस्थेमध्ये ज्या वेळेला तुकाराम महाराजांना, आता पुढे बघायचेच ना आपल्याला, पुढचा हा सोपा आहे. काय खावे आता कोणी करे जावे, गावात राहावे कोण्या गुणे, इतका चांगलं काही काय म्हणतात. सोपं आहे जरा, एवढं काय अवघड नाही. हे लय अवघड होतं अवघड, हे जडच आहे. हो जडच आहे महाराज, हे डोसक्याला ओझळ विषय. हा गरम व्हायला होते होते ते खाली येऊन जरा सांगायला म्हणून तरी तुम्हाला लक्षात, नाही तर काय. आणि तशा सत्य शब्द फेकून दिले काय कळत, त्याचा जरा खाली आणल्यावर थोडं कळतं. म्हणून एक लक्षात ठेवा, जानवर आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांनी साधक अवस्थेत, पण या अवस्थेत ज्यावेळेला ते साधक होते, आता करेक्ट सिद्ध आहे की पहिले बसू, पण भूमिका बजवितात ना साधकाची बी, नाही का. आता उदाहरणार्थ पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय जरा केलं अवघ्याचा विसर झाला, हा राहिला उद्योग, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. ही अवस्था साधकाची आहे, चांगली भूमिका बजविली आहे. माहित नव्हतं. त्याला सगळं माहित होतं. तरी पण मला वाटतं फौजदार झाल्यावर पोलीस खातं चांगलं नटवायचं, पण पोलिसाला फौजदाराचं खातं नाही नटवायचं. जमतंय? माहिती नसते. माहिती नसते. 5वी 4वीचा शिक्षक आहे प्राथमिक, त्याला म्हणलं उच्च पोरायला शिकवायचे, ती भूमिका बजवायची का? आणि उच्च शिकविणाऱ्या जर म्हणलं खाली शिकवा तुम्ही, त्याला जमतंय का? तिथून वर गेलेले आहे ते, पहिले तिथूनच वर गेले, त्याला प्राथमिकतूनच वर गेलं ते, मग त्याला येते ते. तसं फौजदाराला खाली ड्युटी करता येईल, पण पोलिसाला त्याची ड्युटी नाही सांभाळायची. तसा हा प्रकारही नाही. हे तरी प्रकार कसा आहे? तसाच आहे. साधकाला सिद्धाची भूमिका नाही बजवायची, पण सिद्धाला साधकाची भूमिका बजवायची का नाही येत? बजविली नाही का त्यानं? साधकाची भूमिका चांगली बजविली. तुळशीला पाणी घालणं काय, ज्ञानेश्वरी वाचणं काय, हे करणं काय, पंढरीची वारी करणं काय, कितीतरी आपल्याहून चांगली बजविली, चांगला राळा शिकविला. आणि म्हणूनच ह्या मुक्त लोकांना हातात झेंडा घेऊन तसंच करावं लागते, येड्या बागड्याला सांभाळून नेण्यासाठी. आणि केलं ते ना, आणि तेच खरा उपकारी. तुका म्हणे परोपकारी, आणि त्याच्या पायावरील डोळी माझी. जगाचा उद्धार करतात तेच खरी उपकारी. महंती काय कामात येऊ महंत, आपला उद्धार केला नसला बेनघोर. जगात मिसळून जगाला परमार्थाला लावणारा तोच खरा संत. आणि त्याला संतत्वाची पोस्ट आहे, इतरांना नव्हे. संत त्यालाच म्हणतात. संत तोची जाणा जगी, दया क्षमा याचे अंगी. ज्याच्या अंगात दया क्षमा आहे, इतरांची दया आहे, त्याला संत. आणि अशी ड्युटी बजवितात तुकोबा आहे. पण साधक अवस्था नटविली ज्यावेळेला तुकोबारायांनी, त्यावेळेला ते भंडाऱ्या डोंगरात गेले तिथं साधना करायला. कुठं? हो. आणि तिथं त्यांनी साधना केली. आणि काय साधकाची भूमिका व्यवस्थित बजवी. मस्त आचरण करून आणि व्यवस्थित असं म्हणजे हे मुमुक्षु आहे. आणि मुमुक्षु जसे वैर. आता हे प्रौढ उरलं म्हणजे तुकाराम महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भागवत आणि ज्ञानेश्वरी, बरं काय असं मानिका. महाराज कोणाकडे ज्ञानेश्वरी ऐकाय गेलेलं ऐकण्यात नाही. महाराज भागवत ऐकायला कुठं गेले ऐकण्यात नाही. तुकाराम महाराजांनी विचार सागर कोणाकडे सोडविलाय असं मात्र नाही. विचार चंद्रोदय वृत्ती प्रभाकरण आमुकन ढमुकन वेदन शास्त्र शिकाय महाराज गेले होते शारदपण्या नाही. गेले होते दाखवा कुठे गेले होते, कुठंच गेले नाही. मग एवढं मात्र केलं. एकांतात भंडाऱ्या डोंगरावर समोर ज्ञानेश्वरी घ्यायची माऊलीची, चिंतन करायचं. भागवत घ्यायचं नाथांचं,
चिंतन करायचं. त्याच्या अगोदरचे 2 संत आणि या दोन्ही ग्रंथाचा झेरॉक्स अंतःकरणावर ओमाची कोणाच्या हे दोन्ही माऊलीची कृपा झाली, माऊली हृदयात बसले. नाथांची कृपा झाली, नाथ महाराज हृदयात बसले. लक्षात आलं? आणि मग आपोआपच वेदशास्त्र कळायला लागले. म्हणूनच म्हणले वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरण तो हवा फार माझा. हा मग उग म्हणले नाहीत महाराज, उग नाही म्हणले, ते खरंच म्हणले. वेदाचा मतीचा अर्थ वेद अनंत बोलीला अर्थ विठोबाची झालीला. विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम गावे. कितीतरी जिक्षून सांगितलं. त्याचा अर्थ महाराज तुम्हाला म्हणलो ना, हे सिद्ध आहे. कोण? फक्त निमित्त लागतं चिंतनाचं. एकांता चिंतन केलं तुकोबाने. ज्ञानेश्वरीचा ठसा उमटलाय म्हणून शब्द ज्ञानेश्वरी प्रौढ शब्द आलाय आणि ते तिथं वापरलेले शब्द कोणी? तुकोबाई. आणि मग ज्ञानेश्वर आणि गाथ्यातला हे अभंग वेदांत परच आहे. ज्ञानेश्वरीचे वर्णन नाही का तुम्हाला? त्या दिवशी प्रवचन केलं. खडके हनुमानराव घ्यायला लावला श्लोक ते. हा काय म्हणले ते? काय त्याच्यात वर्णन? द्वाविमो पुरुष लोक क्षर सर्वाणी भूतानी कुठस्थोक्षर उच्चते. मग हे अभंगात तेच होत. मग ज्ञानेश्वरीचं नाही काही, भगवद्गीतेचं नाही का उच्चार? हे सगळं इथं वर्णन केलं. महाराज असे होते तुकोबाई. प्रौढ काय असा शब्द वापरलाय. म्हणून ज्ञाना कर्मा करतया पाते जो नये धनंजया. काय लक्षात आलं? काय ज्ञाना कर्मा करते. मला वाटते त्रिगुणाचं वर्णन आले. 18वा अध्याय चालू आहे. 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. तिथं बघा तुम्ही तिथे शब्द जे दोन्ही बांधती 16 वया तर ते एकच प्रौढ. काय म्हणले बघा बरं. त्रिगुणाचा विचार नाही भाऊ. हे ज्ञान कर्म आणि कर्ता. ज्ञान हे बारीक विचार काय हे लोकांच्या डोक्यात यायसारखं नाही. लोकांना हे कंटाळा मानतो. ज्ञान कर्म आणि कर्ता. आता कर्ता हा जीव बुद्धी अधिष्ठानामुळे बुद्धीच्या तादात्म्यामुळं हा जीव कर्ता झाला. वास्तविक कर्ता नाही. कर्माचा कर्ता ते नाही. बुद्धी विशिष्ट देह आहे. बुद्धी विशिष्ट हे देह. पण तसं नाही झालं. ते आभासांमध्ये तादात्म्य घेत म्हणून त्या कर्माचा करता तो बंद. हो आणि त्या कर्माविषयीचं ज्ञान मग त्याला झालं. कोणला? त्या कर्त्याला. आता हे अर्जुना याच्यावर विश्वास धरू नको. काय म्हणून ज्ञाना कर्मा करते. ज्ञान कर्म आणि करते पण पाते जो नये धनंजय. याच्यावर तो विश्वास ठेवणं पाळला. हा काय जे दोन्ही बांधती ते दोन्ही बांधती. कोण दोन्ही बांधती? रजोगुण तमोगुण. ते दोन्ही माणसाला किंवा जीवाला बद्ध करतात. मग 16 वया एकच प्रौढ, एकच समर्थ आहे. 16 वया त्याच्यातून त्या कर्मातून सोडवायचं असेल तुम्हाला ते एकच प्रौढ आहे. ते म्हणजे सत्वगुण. कोणता गुण? सत्वगुण प्रौढ आहे. प्रौढ म्हणजे समर्थ. प्रौढ शब्दाचा अर्थ मला सांगायचा का? त्या लक्षात आलं भाऊ? इथं थोडा आता गावडाळ करा. बालक असलं लहान त्याला ते अज्ञान म्हणतात आहे ना. लहान लेकराला मठ टाकायचा अधिकार आहे का? बैनामा करायचा पै त्याच्या नावाचं शेत असल्या बैनामा करून घ्यायचा अधिकार आहे का? मान्य करते का ते कोर्ट? का? बालक. बालक म्हणजे अज्ञान. मग अज्ञान तोवर पालक म्हणून माईक किंवा बाप लावावं लागते ना. पाठीमाग अज्ञान पालक आई किंवा वडील की नाही भाऊ? हो. आता ते पुन्हा प्रौढ झालं. प्रौढ झालं बरोबर आहे ना. प्रौढ झालं म्हणजे मोठं झालं असा नाही अर्थ खरा घ्यायचा बरं काय. शहाणं झालं. आता काय झालं? ते शहाणं झालं. मग ते अज्ञान पालक नाव काढता येते. आता सज्ञान झालं बरोबर आहे भाऊ. मग आपण लहानाला म्हणतो अप्रौढ बालक आणि मोठ्याला म्हणतो प्रौढ.
म्हणजे अप्रोढ प्रौढ. अप्रोढ न जाणता आणि प्रौढ जाणता. लक्षात आलं? अप्रोढ कनिष्ठ, प्रौढ श्रेष्ठ असे अर्थ लावायला तुम्हाला लक्षात आलं नाही? प्रौढ शब्दाचे अर्थ सांगायला तुम्हाला हे प्रौढ आहे. हा प्रौढ शब्दाचा अर्थ आज सांगून थोडक्यात थोडा पण होत नाही की एवढं चरणार मला वाटलं व्हावं, पण ते नाही होत. आणखीन उद्या हाते काही शिल्लक ठरवले. आता प्रौढ तयार करायला, प्रौढ करायला तुम्हाला आता भाऊ. हा हे प्रौढ आहे भाऊ. जसा त्रिगुणात रजगुण, तमगुण, सत्वगुण, कोणता गुण प्रौढ आहे? सत्वगुण. सत्वगुण प्रौढ आहे भाऊ. जीवाला म्हणजे कर्मातून मोकळ करण्यासाठी सत्वगुणच समर्थ आहे, प्रौढ आहे. ते जाणकार आहे, शहाणा आहे. या दोन गुणाच्या आधी लागू नको. अर्जुनाला 11व्या अध्यायात गुणकर्म विभाग वर्णन आले तिथं. हो, आणि 11वा अध्याय म्हणजे कसं एक अध्याय गीताचे आहे. गीतेतल्या सगळ्या अध्यायाचे विषय थोडक्यात तिथं आलेले आहे, लक्षात ठेवा. मग तिथं त्याला म्हणले सत्वगुणाला प्रौढ. आपण व्यवहारात शहाण्याला म्हणतो प्रौढ. तसं शुद्ध परमार्थात इथं तुकाराम महाराजांनी जे प्रौढ उच्चारलाय, ते शब्द वापरलाय, ते कोणत्या वाच्यतेनं वापरला काय? तर त्या शुद्ध ब्रह्माच्या वाच्यतेनं वापरला. सगळ्या जगात प्रौढ कोण आहे? शुद्ध ब्रह्म. ईश्वर बी नाही, कुठस्थ नाही तर म्हणायचं, आणि जीव तर नाहीच नाही म्हणजे आवाज आहे. त्याच कारण एक हो, जीव म्हणजे कुठस्थ त्याला अंतकरणाची उपाधी, घराची उपाधी, आणि ईश्वर आहे ना त्याला माहिती उपाधी. आणि उपाधीने युक्त ते प्रौढ नाही. उपाधीने युक्त ते बऱ्याच ठिकाणी ईश्वर तुझं कल्याण करील असं जे म्हणण्यात येते, किंवा असे शास्त्रीय लोक बोलतात, मोठे लोक बोलतात, ते माया उपाधी सोपाधिक ईश्वर नाही बोलत. खरा तेच ब्रह्म बोलत. जेव्हा सोडवलं ईश्वर काय सोडून लोंबलं? वाच्यार्थानं हे लक्षार्थानं. हा, वाच्यार्थानं ईश्वर आहे, लक्षार्थानं ब्रह्म आहे आमच्या म्हणण्यात, नाही का? ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हे खरे, हे खरे. सर्वांच्या अंतकरणात ईश्वर राहतो आणि मायेच्या यंत्रावर सगळ्या भूतायला नाचवितो. इतक्या पुरतं हे बरं आहे. लक्षात आलं का भाऊ? हो, पण तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्तिः शाश्वतम्. है ना? असं जे वचन आहे त्याला शरण जा. कोणला? ईश्वराला नाही. इथं वाच्यार्थानं ईश्वर, पण लक्षार्थानं ब्रह्म आहे. त्याला शरण जाय. कोणला? ब्रह्माला. का? ते तुझं कल्याण करेल. ईश्वर उडून टाकला. तिथं नाथ महाराजांनी सांगितलं, अरे प्रारब्ध हा गेले शरीर, ते तर आलिया ही हरिहार, अन्यथा न करवे अनुमात्र ऐसे वेदशास्त्र संमत. बरोबर आहे ना? त्या ईश्वराला कर्मबाधा करतोय, आणि कर्मबाधा करतोय म्हणून त्याला सुद्धा वनवासाला जावं लागलं म्हणजे का नाही? कर्मे राम वनवासा गेला. हा, मग कर्मे दशरथ वियोग मेला. कर्मे रावण क्षय पावला. हो, कर्मे वियोग नाही, वियोग घडला सीतादेवी. बरोबर आहे काय? परीशी गव्हारा साधर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगर. कृष्णाला बाण लागला काय? कोणामुळे लागला? प्रारब्धामुळे, कर्मामुळे लागला. त्याला कर्माची बाधा झाली ते ईश्वराला. मग जे त्याच बंधन नाही उकलता आलं, तुमचं काय उकली? ते प्रौढ नाही. इथं आकारवान कृष्ण प्रौढ नाही, इथं आकारवान राम प्रौढ नाही. लक्षात आलं नाही बोललेलं? हे बरे मुमुक्ष म्हणजे अलीकडच्या साधकासाठी, उपासना करण्यासाठी हे बरे आहेत नाही असं म्हणालो नाही आम्ही. हा, आकाराच्या रामाला बघू नका आणि आकाराच्या कृष्णाला बघू नका. निराकार कृष्ण कोण असेल, राम कोण असेल त्याला बघा. कळलं? ते खरा जगातला कोण आहे? प्रौढ. तुकाराम महाराजांच्या गाथ्यात जे आता प्रौढ आहे ना, ते प्रौढ त्यांच्या समोर दुसरा तिसरा कोणी नाही आहे. तो कोण आहे? शुद्ध ब्रह्म. लक्षात आलं? आणि शुद्ध ब्रह्म हे खरं आपलं स्वरूपही नाही भाऊ. आपण ईश्वर आहेत का? नाही. आपण कुठस्थ आहेत का? नाही. मग आवाज तर नाहीतच.
चला बुवा. कुटस्थही नाहीत आम्ही ईश्वरही नाही. आम्ही कोण आहोत? अहम ब्रह्मास्मी. म्हणूनच म्हणले ना वेदांताचे प्रस्थांतरी उगत म्हणले का महाराज हे ज्ञाती लोक म्हणजे जोग महाराजासारखे जे गाथ्याचा विचार करणारे निवडणारे की सगळ्या गाथ्या तुकारामाचा गाथा वेदांताच्या प्रस्थांतरीत मानला. का मानला? आहे ना त्याच्यात महाराज. त्यांनी अभ्यासपूर्वक मानला. आपण तोंडाला म्हणतो वेदांत पोरे काय डोंगर वेदांत मात वागतो ते आपल्याला कळलं का? हे अर्थ सांगणं अवघड आहे महाराज. कारण काय गाथ्याला विचार सागर लावायचा अवघड आहे. हा विचार सागराला गाथा लावून द्यायचं सोपे. चौवेदाचे केल्याचे विवरण हा अर्थ गहन भरून केला केला. हाय तसं म्हणतात प्रौढ तुका तेवढे बघा ना. आता विचार करा. थोडं सांगतो तुम्हाला. माया उपाधीनं ईश्वर जगाचा अधिष्ठान आहे. अविद्या उपाधीनं कुठस्थ अहंकाराधिकाचा अधिष्ठान. काय बोललो लक्षात आलं का मानिका? आलं का? हे लक्षात येतं काय? आता अवघड झालं तुम्हाला कळलं? कळतच नाही मला माहिती कळतच नाही. मग तरी अवघडात घाली आणतो मला मी सोप्याच सांगायचं. काय माया उपाधीमुळं तिच्या उपाधीमुळं जगताचा अधिष्ठान कोण म्हणला? ईश्वर. म्हणजे शबल ब्रह्म म्हणा अधिष्ठान. बरोबर आहे. आणि अहंकाराधिक उपाधी अविद्या उपाधीमुळं अहंकाराधिकाचं अधिष्ठान कुठेच म्हणलं. बरोबर आहे. आणि हे जर उपाधीने युक्त असतील तर हे प्रौढ नाही. प्रौढ कोणी नाही भाऊ. हा जसं लहानाचं लेकरू मोठं झालं आणि ते पुन्हा मग मोठं झाल्यावर त्याचं ते अज्ञान पालक पद काढलं त्याला टेकून. अज्ञान पालक आई अज्ञान पालक बाप होता किंवा भाऊ होता ते वरलं काढलं. आता त्यानं केलं सज्ञान कोणी तलाट्यानं. आता तिथं बैनामा करून द्यायचा असल्यावर तिसरा कोणी आणायची गरज आहे का? शुद्ध ब्रह्म झालं ते. शुद्ध ब्रह्म आता आहे का गरज? हा आता हा ह्याचा मोठा झालाय त्याला बैनामा करून दिला तरी जमतंय. शुद्ध ब्रह्म आहे आता. काय तुम्ही कारवाई केली तर रुकल कसं? काय चालणार डोंगरा? शुद्ध ब्रह्म पुढे काय चालत कोणाचा खेळ जमत नाही त्याचं नाव प्रौढ. म्हणजे त्याच्या पुढे कोणाचा खेळ जमत नाही. असं असं निर्विकल्प शुद्ध असं जे आणि स्वरूप आहे त्याचं नाव आहे प्रौढ. त्याचं नाव काय आहे? प्रौढ. आणि असं शुद्ध ब्रह्मस्वरूप तुका ते उरले. तुकारामाला तेवढं शिल्लक राहिले. तुकारामासमोर आता ईश्वर नाही. तुकारामासमोर आता कुठस्थ नाही. आणि तुकाराम समोर तर आवाज तर नाहीच आणि विक्षेपादी कार्य तर नाहीच. जर अज्ञानच नष्ट झाला असेल तर अज्ञान कार्य जगत कुठलं राहील? राहिलं नाही. असं तुकाराम महाराज शुद्ध स्वरूपानं ब्रह्मस्वरूप झाले. म्हणून तो तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकाशी आहे. आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तो प्रौढ तुका ते